आतापर्यंत अनेकांनी आपल्या नावावर वेगवेगळे विक्रम केले आहेत. त्यांच्याकडे असणारे कौशल्य आणि चातुर्य बुद्धिमत्तेने आपल्या नावावर अनोखे विक्रम करत 2 वर्षाच्या रितीश बाभणा या चिमुकल्याने OMG बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपल्या अचाट बुद्धिमत्तेने 40 सेकंदात आफ्रिका खंडातील 53 आफ्रिकन देशांची नावे सांगत हा रेकॉर्ड केला. त्याला ही अफाट बुद्धिमत्ता कशी साधता आली याबद्दल त्याच्या पालकांकडून आपण जाणून घेऊयात. आता विथ रिस्पेक्ट टू हिज रेकॉर्ड, जेव्हा तो 18 महिना म्हणजे तो 1 वर्षाचा होता तेव्हाच तो काही सेंटेन्स म्हणजे वर्ड्स बोलायला लागला. 18 महिन्यामध्ये तर त्यांनी सेंटेन्सेस बोलायची सुरुवात केली. मम्मा मला हे पाहिजे, हिंदीमध्ये तो बोलायचा. मग तेव्हा कळलं होतं की ह्याची ग्रास्पिंग पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. तर ह्याला बुक्सची आवड होती. तर बुक्समध्ये आता स्टोरी बुक झाली, हे झाले. आता पुढं काय, तर आता आम्ही स्टार्ट केलं की त्याला फ्लॅग्स दाखवायला, फ्लॅश कार्ड्स दाखवायला. त्याच्यात आयडेंटिफिकेशन झालं. त्याचं पुढचं आता काय, तर पुढचं म्हणजे तो बोलायला लागला तर आम्ही त्याला आता बोलायचं की ऋषित हे बोल, ऋषित बोल. तर तो असं मी बोलायचे, तो बोलायचं. म्हणजे तसं मी त्याला वीक्स 2 मंथ 2 वेळा मी बोले, 3ऱ्या वेळा तो स्पष्ट बोलायला लागला. मंथ्स ऑफ द इयर सेम, डेज सगळं तसंच. तर मला कळलं की आता जसं मी सांगते त्याला तसंच सिक्वेन्समध्ये बोलतो. तर मग मी चालू केलं त्याला एशियन कंट्रीज आणि त्याच्यानंतर आफ्रिकन कंट्री शिकवायचं. मग मी 4 शिकवायचे, तो 4 ते नेक्स्ट बोलायचा. नेक्स्ट डे 8, मग तो 8 पूर्ण ते सिक्वेन्समध्ये बोलायचं. मग अशी आम्ही एव्हरीडे 4 करत गेलो. 4 महिने आम्हाला लागले हे पूर्ण 53 कंट्रीज त्याला शिकवायला विथ द. आणि मग आम्ही काम केलं त्याच्या टायमिंगवरती केव्हा, कारण आम्हाला कळलं होतं की आता हा जेव्हा याला येतोय असं काय रेकॉर्ड आहे नाही आणि आपण करायला पाहिजे, त्याचं जे आहे तर त्याला त्याचं हे करायला पाहिजे. तर मग आम्ही त्याला रेकॉर्डचा प्रयत्न केला. तर आम्ही त्याचे क्लिप्स घ्यायचे आणि त्याचं टायमिंग बघायचं. तर असं स्लोली 1.5 मिनिटाचं आम्ही 1 मिनिटावरती आलो. मग 50 सेकंड. आणि जेव्हा लास्ट अटेम्प्ट केला त्यांनी रेकॉर्डचं तेव्हा 40 सेकंदात त्यांनी 53 आफ्रिकन कंट्रीजची नावं सांगून त्यांनी ते वर्ल्ड रेकॉर्ड केला. Botswana, Burkina, Burundi, Cameroon, Cape Verde, Central African Republic, Congo, Chad, Democratic Republic of Congo, Ivory Coast, Djibouti, Egypt, Equatorial Guinea, Egypt, Gabon, Zambia, Ghana, Guinea-Bissau, Kenya, Lesotho, Liberia, Madagascar, Malawi, Mali, Morocco, Mozambique, Namibia, Nigeria, Rwanda. नर्सरी प्रिमरोजमध्ये आहे. आता त्याच्यानंतर आम्ही त्याला श्लोक शिकवतोय आणि आता इंडियन आपले स्टेट्सचे नावं, त्याचे कॅपिटल्स आम्ही त्याला चालू केलं शिकवायला. तर स्लोली आमचं आहे की आता त्यांनी भारतीय संस्कृती म्हणजे भारताचं काहीतरी किंवा श्लोक्स किंवा आपले नावं, स्टेट्सचे नावं काहीतरी करायचं. हे आता आमचं नेक्स्ट स्टेप असणार आहे. फक्त आफ्रिकन कंट्रीजच्या ऐवजी फक्त एशियन कंट्रीज येतात. आपले सारे युरोपियन कंट्रीजचे खूप काही नावं येतात. जॅपनीजचे नंबर्स, फ्रूट्स, नेम्स सगळं येतात. त्याच्या संस्कृतचे श्लोक येतात. खूप सारे गाणे पण येतात, म्हणजे त्याला कळतात. तो डान्स खूप चांगला करतो. आणि फ्रूट्स, आपले इंग्लिशचे फ्रूट्स म्हणजे नंबर्स 1 to 50, ABCD पूर्ण, इंग्लिश पोएम्स, हे सगळं त्याला आत्ता व्यवस्थित येतो. ते तो खूप काय आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजे तुम्ही त्याला सांगितलं की हे काय, तर तो इमिजिएटली सांगणार तुम्हाला ते काय आहे. पण जर पाहिलं तर रोज 4 देशांची नावं शिकत तब्बल 4 महिन्यामध्ये त्याने 53 देशांची नावं पाठ करून हा अनोखा विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केला. यामुळेच त्याचं सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळतंय. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.